तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराजांसोबत घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण वारकरी समाजात एकच खळबळ उडाली आहे। बीड अहिल्यानगर जिल्ह्यासह पाथर्डी परिसरात मोठा भक्त परिवार असलेल्या तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री यांनी स्वतःवरच वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। घटनेच्या दिवशी सायंकाळी 5च्या दरम्यान महाराजांनी तारकेश्वर गडावर स्वतःच्या खोलीत जननेंद्रियावर शस्त्राने वार केले। महाराज खोलीतच रक्तबांबळ अवस्थेत होते। या गोष्टीची माहिती मिळताच सेवक आणि भक्तांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवलं। इथपर्यंत तुम्हाला सगळं माहिती आहे, पण महाराजांनी स्वतःच्या गुप्तांगावर वार का केलेत असा प्रश्न उपस्थित होतोय। तसं पाहिलं तर बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील तारकेश्वर गडांवर लाखो भक्तगण जोडले गेले आहेत आणि याच गडाच्या महंतांनी स्वतःवर वार केल्याची घटना समोर आली। त्यामुळे या भक्तगणांना मोठा धक्का बसलाय। महंत आदिनाथ शास्त्री महाराजांवर अहिल्यानगर मधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मात्र याच वेळी महाराजांनी स्वतःवर वार का केले याबाबत धक्कादायक माहिती समोर आली। अलीकडच्या काळात संत महंतांना त्रास दिला जातोय। बाबांनी असं करायला नको होतं। बाबांना त्रास देणारा जो कोणी नराधम असेल त्याचा शोध घ्यायला हवा। यापूर्वीही अनेक महाराजांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला। धार्मिक आधारस्थान असलेल्या व्यक्तिमत्वांवर त्रास देणाऱ्यांची टोळी सक्रिय झाली असून समाजाने त्यांचा बंदोबस्त करायला हवा। आदिनाथ महाराजांच्या प्रकरणात काही संशयित आहेत, त्यांचे सीडीआर काढा अशी मागणी एका भक्ताने केली। बाबा कधीच याबाबत बोलणार नाहीत, त्यामुळं या प्रकरणातील आरोपीला पकडणं अत्यंत गरजेचं असल्याची माहिती बीडमधील एका भक्ताने दिली आहे। बीड जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेल्या तारकेश्वर गडावर आदिनाथ महाराज हे महंत म्हणून काम पाहतात। बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील महिंदा गावात तारकेश्वर गड आध्यात्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे। ही घटना समजल्यानंतर त्यांच्या भाविक भक्तांकडून काळजी व्यक्त केली जात होती। त्यानंतर महाराजांनी स्वतः भक्तांना संदेश देत दिलासा दिलाय। जय श्रीराम। माझी तब्येत एकदम व्यवस्थित आहे, कोणी काही काळजी करू नका। मी लवकरात लवकर गडावर येणार आहे। जय श्रीराम। आपली तब्येत चांगली आहे, कोणीही काळजी करू नका, आपण लवकरच गडावर येणार असल्याचाही संदेश आदिनाथ शास्त्री महाराजांनी आपल्या भक्तांना दिलाय। तर मंडळी, या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।